मी बनवले बघा आज काकडीची कोशिंबीर. उन्हाळ्यात शरीरासाठी थंडावा देणारी कोशिंबीर आपण मी आज बनवलं. त्यासाठी मी 2 मोठ्या काकड्या घेतल्या, 2 टोमॅटो घेतले, 1 कांदा घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि शेंगदाण्याचं मोठं पीठ भाजून केलेलं घेतले. त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे बघा, मीठ आणि मोहरी आणि बारीक साखर. ही मोहरी घेतली बघा मी. आणि कढीपत्ता फोडणीसाठीचं साहित्य आहे. तर पहिल्यांदा आपण काकड्या पहिल्या स्वच्छ धुवून घ्यायचे. मी दोन्ही पण काकड्या स्वच्छ धुवून घेतल्या. धुवून घेतलेत बघा मी दोन्ही काकड्या स्वच्छ. आणि आता चालले बघा माझे वेतीवरती काकडी खोचून घ्यायची. मी अशा पद्धतीने काकडी खोचून घेते वेतीवरती, म्हणजे त्याचं मोठे पीठ राहिलेलं काकडीचं त्याच्याखाली छान लागते एकदम. म्हणून मी मोठी खोचून घेतली काकडी. तर काकडी पूर्ण सगळी खोचून घ्यायची. किसली तरी चालते, पण किसलेलं सगळं पाणी बनतं आहे काकडीचं. अशी खोचून घेतल्यानंतर पाणी बनत नाही, काकडीमध्ये पाणी सुटत नाही त्याला, म्हणून अशी खोचून घ्यायची सगळी. काकडी खोचून घ्यायचं चाललं आहे माझ्या. पूर्ण सगळ्या पण घ्यायची असते, अशी खोचून घ्यायची. अशी काकडी खोचल्यानंतर पाणी सुटत नाही काकडीला, मीठ वाटल्यानंतर. शरीराला उन्हाळ्यात रोज आपल्याला सलाड म्हणून असलं तरी थंड आहे, आणि ज्यांनी डाएट करतात त्यांना पण सलाड म्हणून खूप छान आहे हा पदार्थ. काकडीची कोशिंबीर उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणार. ते दुसरी पण मी काकडी तशाच पद्धतीने खोचून घेणार आहे सगळी. अशी सगळी आता उन्हाळ्यात काहीतरी आपल्याला टेस्ट लागत नाही, कशाला चव लागत नाही. जेवणाबरोबर पाणी खूप जाते, आणि ही पाण्याचे पदार्थ आहेत काकडीची कोशिंबीर वगैरे, त्यामुळे पोटात आपल्या पाणी पण जाते ह्याच्यामुळे कोशिंबीरमुळे. आणि पौष्टिक आहे मेन म्हणजे. त्याच्यासाठी सगळं पूर्ण सगळी ही पण काकडी मी कोशिंबीर घेतली आता. डाएटमध्ये जर संध्याकाळी जेवणात फक्त आपण सलाड म्हणून जर काकडीची कोशिंबीर खाल्ली तरी सुद्धा वजन आपलं कमी होण्यास मदत होते. म्हणून डाएटसाठी पण छान आहे. मोठे पीस पडलेले होते ते छोटे जरा असं वेतीवरती खोचून घेताना पण पडलेले होते ते चिरून घेते. त्याच्यानंतर मी 2 टोमॅटो घेतले. टोमॅटो पण मी बारीक सगळं चिरून घेणार आहे. टोमॅटो पण पाणी आहे, त्याच्यामुळे शरीराला टोमॅटो पण चांगलं आहे. मी काही बी काढत बसत नाही, कारण बी काढल्यानंतर ती वरची साल फक्त काही एवढं टेस्ट लागत नाही. असं आंबट गोड असं लागलं पाहिजे कोशिंबीर, म्हणून ती काही मी काढलेली नाही त्याच्यात. दोन्ही टोमॅटो मी त्या चिरलेल्या काकडीमध्ये खोचलेल्या काकडीमध्ये दोन्ही चिरून घेतले. टोमॅटो पण टाकून घेतले. आता मी कांदा घेतला आहे. कांदा पण पूर्ण आपण बारीक चिरून घ्यायचा. कांदा पण थंडच आहे. उन्हाळ्यात हे सगळे थंडच पदार्थ आहेत. त्याची कोशिंबीर खाल्ल्यानंतर खरंच शरीराला पौष्टिक आहे हे सगळे कोशिंबीर. 2 मिरच्या मी फोडणीसाठी घेतल्यात, चिरून घेणार आहे. त्या तेल मी ठेवलं इथलं तडका पॅनमध्ये हे करायसाठी, फोडणी देण्यासाठी. 1 चमचा तेल घेतलं आहे मी. त्याच्यात मी आता मोहरी, कढीपत्ता आणि मिरची भाजून घेणार आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात ती फोडणी करून घेतली सगळी तडका पॅनमध्ये, आणि वरूनच मी त्याला फोडणी देणार आहे.
फोडणी त्या कोशिंबीरमध्ये टाकून घेणार आहे. काकडी, टोमॅटो आणि कांदा सगळं त्यात ॲड केल्यानंतर लास्टला कूट घालून घेणार आहे. त्याच्यात शेंगदाण्यांचं स्किप केलं तरी चालेल. ज्यांनी डाएट करतात त्यांनी ती स्किप केलं तरी चालेल. दही मी 2 डबे घेतलेलं आहे. भरपूर प्रमाणात दही घातले मी त्याच्यात. 2 डबे दही घातले आणि लास्टला मीठ आणि थोडी साखर प्रमाणे घालून घ्यायचं. आपली कोशिंबीर तयार आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी काकडीची कोशिंबीर अशा पद्धतीने बनवून तयार आहे. मीठ आणि साखर घेतलं बघा. थोडंसं साखर आहे चवीपुरती आणि चवीनुसार आपण मीठ घालायचं. आणि साखर ज्यांना आवडत असेल त्यांनी नाही घातली तर चालेल. डाएटसाठी जी डाएट करतात त्यांनी नाही घातली तर चालेल सलाडमध्ये साखर. ज्यांना वरच्या आहे त्यांनी. दुसरा पण डबा घालून घेतला बघा द्यायचा. सगळं मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवणार आहे 10 मिनटासाठी. कारण उन्हाळा आहे की अजून थंड झाल्यानंतर छान टेस्ट येते त्याची. 10 मिनटासाठी ही रेस्ट करत ठेवणार आता कोशिंबीर. झालं बघा पूर्ण माझी कोशिंबीर बनवून तयार. उन्हाळ्यात शरीरासाठी खूप छान कोशिंबीर.